नमस्कार मित्रमंडळी, नमस्कार. मला एक म्हणजे सर्वसामान्य सगळ्यांचाच विचार असा पडतो बरं का, की तुम्ही लोकांसाठी जगताय की नेमकं तुम्ही तुमच्यासाठी जगताय. हा पण प्रश्न माझ्या कधी मनामध्ये येतो. काय माहीत आहे का, की लोक तुम्हाला नावं ठेवतील. बरं ठीक आहे, बरं नावं ठेवतील, बरं का ठेवतील? तुमचा आयुष्य आहे, तुम्हाला जगायचं आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे कसं जगाल हे तुम्ही ठरवायचं आहे ना. लोकांनी ठरवायचं का तुम्ही कसं जगायचं ते? बरं ठीक आहे, बरं लोकांनी बी ठरवू द्या, काय हरकत नाही. तुम्ही चांगले राहिले तरी पण तुम्हाला नावं ठेवणार आहेत, तुम्ही वाईट राहिले तरी पण लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत. मग नेमकं तुम्ही विचार कशाचा करताय, की नेमकं तुम्ही लोकांचा विचार कशापाय करताय, मग हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या तर अजून एक तुम्हाला सांगतो, ज्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्हाला काय कुठल्या ठिकाणी शारीरिक वेदना असू द्या, मानसिक असू द्या किंवा अनेक प्रकारच्या असू द्या, ज्यावेळेस त्या वेदना तुम्हाला होत असतात त्यावेळेस त्या वेदनांचं निराकरण कोण करत असतं? तुम्हाला स्वतःलाच करावं लागतं. तुम्हाला एखादी जखम झाली तर ती नीट करायसाठी तुम्हालाच जखडावं लागत असतं. भले तुम्ही दवाखान्यामध्ये जाता, दवा घेऊन येता, पण त्यापासून जी काही वेदना होणार आहेत किंवा त्यापासून काही त्रास होणार आहे तो तुम्हाला सहन करायचा आहे ना. मग तुम्ही जगाचा विचार करून जर तुम्ही स्वतःचं जीवन जर जगत असाल तर कसं राहू? अवघडच आहे का नाही? खूप अवघड गोष्टी आहेत. ह्या गोष्टी विचार करण्याजोग्या आहेत. आपण बिनधास्तपणे जगा. तुम्हाला काय वाटते? आता हे सोशल मीडियाचं माध्यम आहे. आता मी पण व्हिडिओ बनवतो, मला पण नावं ठेवली जातात, भरपूर जण ठेवतात. माझ्या जवळचे बी ठेवते ती, लांबचे बी ठेवते ती. तर मी या गोष्टींचा कधीच विचार करत नाही की मला तो काय म्हणल किंवा माझ्याबद्दल काय विचार करत असतील. त्या लोकाला जर भरपूर लोकांना आपले विचार पटतात, आवडतात, ते लोक स्वतःहून सांगतात की बाबा याला तुम्ही बनवता, आम्हाला भारी वाटतं, तुम्ही मस्त बोलता, ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे ज्या लोकांच्या आपण सहवासात जातोय किंवा चाललोय त्या लोकांसाठी तुम्ही जगा, बिनधास्त जगा. जे लोक तुम्हाला ट्रोल करतात किंवा तुम्हाला लोक नावं ठेवतात त्यासाठी काय करायची गरज नाही. तुम्ही तुमच्यामध्ये बदल कशासाठी करावा, तुम्ही कसं आनंदित राहाल यासाठी करा. नावं ठेवणारे तर डझना नाही ती. ही आळी 10 असली तर पलीकडल्या आळीत 25 आहेत. त्याच्यामुळं जगाचा विचार करून जगू नका. तुम्ही जगासाठी नाही, तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी जगा. काय आणि जे तुमच्यासाठी तुम्हाला काय गोष्टी आवडते ते त्यांच्यासाठी तुम्ही बिनधास्त जगा. त्यांना मदत करा. त्यांच्या अडचणीत तुम्ही त्यांचा प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करा तुमच्या वतीनं, तुम्हाला जेवढं जमतं आहे असं. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हा एक शेतकऱ्याचा पुत्र तुम्हाला